मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. ॲज अ मदर, ॲज अ प्रोफेशनल पर्सन, आणि नाऊ आय एम डूइंग वन मोर कॅरेक्टर इन माय लाईफ ॲज अ स्टुडंट. तर आता हे तिन्ही कॅरेक्टर प्ले करताना एका आईची, एक सिंगल मदरची होणारी तारंबळ मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो माझे आता पोस्ट ग्रॅज्युएशनचे पेपर सुरू झाले आहेत. ते झाले आहेत 30 तारखेपासून. सो ॲज अ सिंगल मदर मला पहिले मुलीचा विचार करावा लागला की आपण पेपर आहेत, आपला रोज सकाळ संध्याकाळ क्लिनिकलाही जावं लागतं आणि पेपरच्या दिवशी आपल्याला टायमिंग असं आहे की दुपारी 2 ते 5 टायमिंग आहे. त्या दिवशी क्लिनिक पण बंद राहील आणि यायला उशीर होईल घरी. आणि लहान मुलांचे जे हे असतात, टँट्रम्स असतात की आल्यानंतर, स्कूलमधून आल्यानंतर काहीतरी खायला दे मम्मा, मला आता हे खायचं आहे, मला हे बनवून दे मम्मा. तर ह्या दरम्यान, ह्या एक्झामच्या दरम्यान मी काही करून देऊ शकत नव्हती मुलीला. सो पहिले मला माझ्या पेपरच्या आधी, एक्झामच्या आधी तिचा विचार करावा लागला. 28 तारखेला मी हॉल तिकीट घ्यायला अकोल्याला गेले. तिकडनं येताना पहिले टॉवरच्या तिथून मी माझ्या मुलीसाठी फ्रूट्स, तिच्या आवडते सगळे फ्रूट्स घेऊन आले. नंतर शेगावला आल्यानंतर मी हल्दीराममधून तिच्यासाठी सगळे स्नॅक्स घेऊन आले. तिने जर म्हटलं मम्मा मला भूक लागली तर हे सगळं खायला आहे, प्लीज आता मला ह्या डेजमध्ये काही मला वेगळं बनवून मागवू नकोस. सो काही करताना म्हणजे एक आईला तिच्या बाबतीत, तिच्या करिअरच्या बाबतीत, तिच्या प्रोफेशनमध्ये काही करताना पहिले मुलांचा विचार करावा लागतो आणि पहिले त्यांची सोय लावून ठेवावं लागते. सो आय वॉज थिंकिंग यार, आधी जेव्हा आपण एज्युकेशन करत होतो, मी मेडिकलचं मी जेव्हा शिकत होते, कोर्स करत होते, ती बिंदास होते ना, फक्त अभ्यास करा, खा पिया. आता मी इतक्या वर्षांनी, म्हणजे 2010मध्ये मी पासआउट आहे. त्याच्यानंतर आत्ता मी 2024मध्ये पेपर देते आहे आणि तो एक्सपिरियन्स खूप खूप जास्त माझ्यासाठी आनंददायी होता. पहिला पेपर माझा 30 तारखेला होता आणि थेरी पेपर, आणि मला एवढं सगळं लिहायचं होतं. आणि पॅरालिसिसमुळे हाताचा की माझ्याकडे तो मोठा प्रश्न होता की मी पूर्ण पेपर अटेम्प्ट करू शकेल की नाही, मी लिहू शकेल की नाही. आणि मी पहिला पेपर जो होता पूर्ण अटेम्प्ट केला, पूर्ण लिहिलं आणि जेवढं एक्सपेक्टेड होतं प्रत्येक मार्कासाठी तेवढं मी फील केलं. आणि हाताची प्रचंड दुर्दशा माझ्या सध्या झालेली आहे. आणि माझ्यासोबतचे जे बाकी स्टुडंट्स आहेत आणि त्यांना मी सांगितलं की माझं जेव्हा असं आहे, मला सर्वात मोठं टास्क होतं माझ्यासाठी वेळेचं. कारण इतक्या वर्षांनी पेपर लिहिते मग मी, तर ते स्पीड पण माझं आता कमी झालं आहे आणि हातामुळे मला फार जमत नाही. माझा हात बधीर होऊन जातो आणि सगळं दुखतं हे. आणि थंडीचे दिवस आहेत, पूर्ण स्टिफनेस वाढलेला आहे माझा या साईडचा. तर ते वॉज शॉक की मॅम, आम्ही सगळे नॉर्मल आहोत, आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, तरी आमचा हात कामातून गेला पेपर सोडवताना. आणि यू आर रिअली हॅट्स ऑफ की तुम्ही पॅरालिसिस असून, तुम्हाला शोल्डरचा एवढा त्रास असून तुम्ही इनफॅक्ट तुम्ही जेव्हा लिहितात आम्ही बघतो तर तुमचा स्पीड आम्हाला आमच्यापेक्षा जास्त वाटतो. सो मी त्यांना म्हटलं की दैवी शक्ती असेल कदाचित मला देवाने दिलेली, की तुझं मी एवढ्या सिच्युएशनमध्येही माझा हात काम करतो आहे आणि मी लिहिते आहे, मी लिहू शकते आहे, तर मी आता देवाचाच आभार मानेल. म्हटलं पण मला खूप त्रास आहे रे. तर ते त्यांच्यासाठी खरंच एक म्हणजे हे होतं की आश्चर्य होतं की तुम्ही पेपर सॉल्व करते आहे सगळा आणि लिहिताय तुम्ही. तर ही सगळी तारांबळ सध्या माझी चालू आहे. 11 तारखेला माझा लास्ट पेपर आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल पण मी देणार आहे, मी ओरल व्हायवा पण देणार आहे. सो हे सगळे एक्सपिरियन्स शेअर करताना एक मजा पण वाटते, नवीन काहीतरी शिकायला मिळते आणि आपण स्वतःला कशात तरी गुंतवून घेतलेलं आहे आणि इतकं बिझी केलेलं आहे. आणि आणि माझ्या मुलीचे एक्सपेक्टेशन्स आहेत की मम्मा तू कशी म्हणतेस मला की माझा फर्स्ट रँक आला पाहिजे, सो तुझाही फर्स्ट रँक आला पाहिजे आता एक्झामला. तर मी तिला म्हटले अगं बाई, तुझी परिस्थिती वेगळी आहे, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मी शिकते आहे आणि मी काहीतरी करते आहे, हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क आहे.
खेड्यावरून जिल्हा लेवलला जाणं, अपडाऊन करणं, परत तिकडनं आला क्लिनिक सांभाळणं, तुझं बघ तुझ्याकडे बघणं, तुझं सगळं तुला स्कूलमध्ये सेंड करताना सगळं करून पाठवणं, ह्या सगळ्या याच्यातून जाऊन मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे. आणि तू म्हणतेस की मी माझा फर्स्ट टाईम पण आला पाहिजे. पास झाले तरी खूप आहे माझ्यासाठी. तर ही एक आईची एक सिंगल मदरची अशी एक तारांबळ असते आणि त्यातही तिला समाधान असतं. कारण ती तिच्या मनाला, तिच्या विचारांना कुठेतरी प्राधान्य मिळते आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार करून ती तिच्या आवडी जपती आहे. तर ह्याचसारखं दुसरं समाधान काहीच नसू शकतं. आणि त्या सगळं करताना तिला मिळणारा रिस्पेक्ट, तिच्या विचारांना मिळणारा आदर, ह्यांचं पण खूप मोठं त्याच्यामध्ये क्रेडिट असतं आणि त्याच्यामुळे तिला तो आनंद मिळतो तो खूप जास्त असतो. थँक्यू सो मच.